हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता वाटाण्याविषयी माहिती जाणून घेऊया. एक, वाटाणा सर्व प्रकारच्या जमिनीत होतो. थंडीमध्ये वाटाण्याचे पीक उत्तम प्रकारे येते. पावसाळी पिकासाठी वाटाण्याची लागवड जून जुलैमध्ये व रब्बीच्या पिकासाठी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये केली जाते. 2. वाटाणे मुख्यत्वे दोन प्रकारचे असतात, देशी वाटाणे व विलायती वाटाणे. 3. देशी वाटाण्यामध्ये पांढऱ्या रंगाचे वाटाणे चांगले समजतात. ओल्या वाटाण्याची भाजी चांगली होते. कांदा घालून ती स्वादिष्ट बनते. 4. बटाटे घालूनही वाटाण्याची भाजी चांगली बनते. हिरवे वाटाणे खिचडीमध्येही घालतात, त्यामुळे खिचडी चांगली स्वादिष्ट बनते. 5. सुक्या वाटाण्याचा कडधान्य म्हणून उपयोग केला जातो. वाटाण्याचे सूप हा एक उत्तम आहार आहे. 6. वाटाणा सुकल्यानंतर त्यातील सी जीवनसत्व कमी होत असते, तेव्हा ओल्या वाटाण्याच्या पानांची भाजी बनवून खातात. 7. वाटाणे मधुर पाकानेही मधुर वृक्ष व थंड आहेत. ते मल बांधून आणणारे व पित्त व कफनाशक असतात. 8. वाटाण्याच्या पानांची भाजी भेदक, पचण्यास हलकी व त्रिदोष घन असते. 9. वाटाण्यात कार्बोहायड्रेट व जीवनसत्व ए व सी चे पुष्कळ असते. याशिवाय इतर खनिज द्रव्यांचे प्रमाणही यात अधिक असते. या प्रकारे वाटाण्याचे पोषण मूल्य उत्तम प्रतीचे आहे. व्हिडिओ पुन्हा बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.